आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर उंब्रज येथे तारळी नदीवर असणारा जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे काम आज सुरू करण्यात आले। ह्या नदीवर 2 पूल आहेत, एक ब्रिटिशकालीन तर दुसरा चौपदरीकरणाअंतर्गत बांधण्यात आलेला आहे। सध्या सर्वात जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले असून RHC इन्फ्रास्ट्रक्चर या आंध्राच्या कंपनीकडून सदरचे काम सुरू करण्यात आले आहे। 2 पोकलॅन मशीनच्या माध्यमातून सदरचे काम सुरू करण्यात आले असून 6 पदरीकरणाचे मुख्य ठेकेदार अदानी कंपनीकडून सदरचे काम हे या कंपनीला देण्यात आले आहे। मात्र हे काम सुरू झाल्यानंतर उंब्रजमधील काही जणांनी हे काम रोखले आहे। सकाळी सदर कंपनीच्या वतीने 10 वाजता काम सुरू करण्यात आले। पुलाच्या सुरुवातीस असणारे लोखंडी संरक्षक ग्रिल काढल्यानंतर अर्ध्या तासातच या ठिकाणी काही जण दाखल होत चालू असलेले काम बंद पाडले आहे। दरम्यान सदर ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचे पाडकाम सुरू करण्यात येणार असल्याने सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक नजीकच्या जुन्या पुलावरून सुरू करण्यात आली असून या जुन्या पुलावरून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नवीन झालेल्या पुलावर वळवण्यात आली आहे। त्यामुळे सातारा बाजूकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सध्या नवीन उभारण्यात आलेल्या पुलावरून सुरू करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवस तारळी नदीवर 2 नवीन पुलाचे बांधकाम सुरू होते। काही महिन्यापूर्वी दोन्ही पुलावरील काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले। यामध्ये सातारा कोल्हापूर लेनवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येऊन गेल्या 2 दिवसापासून या पूर्ण झालेल्या पुलावरून वाहतूक सुरू आहे। तर कोल्हापूरकडून साताराकडे जाणाऱ्या बाजूला नवीन पुलाचे काँक्रिटीकरण झाले आहे, मात्र दोन्ही बाजूच्या भरावाचे काम अद्याप बाकी आहे। या ठिकाणी दोन्ही नवीन पुलाच्या मध्यभागी असणारे 2 जुने पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे आज सकाळी ब्रिटिशकालीन जुन्या पूल पाडण्यास प्रारंभ झाला। त्यातच सदरचे काम रोखल्याने संबंधित ठेकेदार कंपनीपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत। सदरचे काम तातडीने न झाल्यास याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे।